नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस येत आहे, म्हणजेच की 20 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्यानिमित्तामुळे आपण गुरुचरित्राचे पारायण म्हणा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण तर चालू केलेच असेल. आता ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नाही झाले किंवा मग गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नाही झाले, तर बऱ्याच वेळा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा तुमचं एखादं काम आहे की ते काम पूर्ण होत नसेल किंवा एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीला सतत नजरबाधा होत असते, इडापिडा, किंवा त्या व्यक्तीमध्ये सतत नकारात्मक बोलण्याची प्रवृत्ती असते. तर ह्या सगळ्या जर गोष्टी त्या व्यक्तीमध्ये घडत असतील तर तारक मंत्र हा जो एक मंत्र असा आहे की तो आपण जर मंत्र स्वामींचं म्हणजेच की अनुष्ठान म्हणा किंवा संकल्प करून जर आपण तारक मंत्र पाणी जर बनवले आणि खास त्या व्यक्तीसाठी जर आपण हा उपाय केला तर स्वामी आपली एखादी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पण आपले स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहते. तर मग तारक मंत्राचा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे, आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायचा आहे का स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे, याबद्दलची आपण सगळी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच की गुरुवार झाला की दुसऱ्या दिवशी जो शुक्रवार येणार आहे ज्याला म्हणजेच की 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर आता आपण जर तुमच्या घरी गुरुचरित्राचे पारायण चालू नसेल किंवा असेल तरीही तुम्हाला जर तारक मंत्राचा उपाय करायचा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता. आता श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्हाला पारायण करणं शक्य नाही झाले तरीही चालेल, पण 1 दिवसाचं तरी पारायण आवर्जून करायचं आहे. आता बऱ्याच जणांनी कसं 21 दिवसाचं पारायण चालू केलं असेल किंवा काही जणांनी ज्यांना जसं शक्य होत असेल 11 दिवसाचं म्हणा किंवा 7 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं. आता त्यासाठी मग 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर मग कसं करायचं आहे. आता श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे. ज्यांना माहिती नसेल तर जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे हा ग्रंथ तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तर यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. तर हे 1 ते 21 अध्याय जे आहेत तर ते 1 ते 21 अध्याय ज्यावेळेस आपल्याकडून वाचन करून पूर्ण होतील त्यावेळेस मग एक पारायण पूर्ण झाले असे म्हटले जाते. मग आता तुम्हाला जर 7 दिवसाचे पारायण किंवा 11 दिवसाचे नाही शक्य झाले तर 1 दिवसाचे पारायण एका बैठकीमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच करायचं आहे. आता जर तुम्हाला 1 दिवस एका बैठकीत वाचन करून पूर्ण नाही झालं, कारण की घरामध्ये लहान मूलबाळ असते काही महिलांचे किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर जात असतात पण त्यांना पारायण करायची इच्छा असेल एकतरी पारायण, तर त्यांनी मग काय करायचं आहे, सकाळी थोडे अध्याय वाचन करायचे आहेत आणि संध्याकाळी थोडेसे तुम्ही वाचन करू शकता. म्हणजे दिवसभरातून तुम्ही पूर्ण करून आणि मग स्वामी महाराजांची आरती करायची आहे. गोडाधोडाचा काही नैवेद्य असेल तर तो बनवायचा आहे किंवा बेसनाचे लाडू म्हणा, ज्या पद्धतीने तुम्हाला स्वामींचा प्रकट दिवस साजरा करता येईल त्या पद्धतीने तुम्ही साजरे करू शकता. म्हणजेच की ज्या स्वामींना जास्त गोष्टी आवडतात त्या वस्तू अर्पण करायचं आहे, फूल म्हणा किंवा नैवेद्य म्हणा काही पण असेल तर. तर आपल्याला तारक मंत्राचा जो उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे, आता तुम्हाला जर प्रकट दिनापर्यंत करायचा असेल तर तुम्ही 5 दिवसाचा पण संकल्प करून करू शकता. तर संकल्प कसा करायचा आहे, उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे एक फूल टाकायचं आहे, थोडेसे अक्षदा हळदी कुंकू टाकायचं आहे आणि उजव्या हातामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि तुम्ही तारक मंत्र किती वेळा म्हणणार आहात. आता 5 दिवसाचं करणार असाल, 7 दिवसाचा करणार असाल संकल्प, तर तुम्ही तसं सांगायचं आहे स्वामी महाराजांना की दररोज तुम्ही 11 वेळा म्हणणार आहात का 7 वेळा का 21 वेळा तारक मंत्र म्हणणार आहात. जेवढ्या वेळा म्हणणार आहात तेवढ्या वेळाबद्दल सांगायचं आहे आणि कोणत्या वेळेमध्ये पहिल्या दिवशी ज्या दिवशी चालू केलात त्याच दिवशी म्हणजेच 5 दिवस म्हणा 7 दिवस मग त्याच वेळेमध्ये आणि तेवढाच वेळा म्हणायचं आहे. आता 11 वेळा पठण करणार असाल तर मग 11 वेळाच पठण करायचं आहे 5 दिवस किंवा 7 दिवस, आणि जर 21 वेळा पठण करणार असाल तर 21 वेळाच करायचं आहे दररोज. तर आता त्यासाठी मग काय करायचं आहे, तुम्हाला एक देवघरापुढं आसन घेऊन बसायचं आहे आणि संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, दररोज करण्याची आवश्यकता नाही. आणि आपण जे संकल्प केला आहे तर संकल्प केलेलं जे पाणी आहे तर ते तामनामध्ये सोडायचं आहे.
तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्यांना तारक मंत्र पाठ करून झालंच असेल असे नाही. ज्यांना तारक मंत्र पाठ नसेल त्यांनी मग गुगलवरती सर्च करायचं आहे तारक मंत्र. त्यावेळेस मग तुम्हाला संपूर्ण तारक मंत्र येईल. सुरुवातीला तुम्ही मोबाईल घेऊन म्हणू शकता किंवा मग जो तारक मंत्र आहे तो तारक मंत्र तुम्ही एखाद्या कागदावरती लिहून घ्यायचा आहे आणि कागद तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे धरून मग जोपर्यंत तुम्हाला तारक मंत्र पठण होत नाही पूर्णपणे तोपर्यंत म्हणा, किंवा तुम्ही दररोज पण तारक मंत्र बघून पण म्हणू शकता. तारक मंत्र म्हणत असताना काय करायचं आहे, जो आपण ग्लास भरून पाणी घेतला आहे त्या ग्लासावरती आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि संपूर्ण तारक मंत्र म्हणून होईपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही. आता 11 वेळा म्हणणार असाल तर 11 वेळा म्हणून होईपर्यंत आसनावरून आपल्याला उठायचं नाही. आणि जी पण काय तुम्ही अगरबत्ती वगैरे लावली असेल तर त्या अगरबत्तीची जी विभूती पडत असते तर त्यातली थोडीशी जी विभूती आहे तर ती थोडीशीच टाकायची आहे त्या ग्लासामध्ये. आणि तुम्ही जर घरातील एखाद्या खास व्यक्तीसाठी हा उपाय करणार असाल तर खास त्या व्यक्तीलाच तुम्ही हे पाणी प्यायला द्यायचं आहे. म्हणजे जर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा एखादा आजार आहे त्या व्यक्तीला, तो आजार दूर करण्यासाठी पण तुम्ही ही सेवा म्हणा किंवा हा उपाय करू शकता. किंवा घरातील मुलामुलींची विवाह होत नसतील तर त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे तर त्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा घरामध्ये तुमच्या एखाद्या घराचं काम आहे, खूप दिवस झालं ते काम रखडलेलं आहे, ते काम पूर्ण होत नाही, किंवा तुमची कोणतीही इच्छा असेल तर त्यासाठी जर तुम्ही उपाय करत असाल तर त्याच खास व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचं आहे. आणि त्यात थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. घरामध्ये शिंपडल्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते आणि ज्या व्यक्तीला जर आजारपण वगैरे असेल तर त्या व्यक्तीचं पण आजारपण दूर होण्यासाठी मदत होते. तर ही जी अशी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही 7 दिवस करू शकता. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, ज्यावेळेस आम्ही ही सेवा करत असेल त्यावेळेस जर महिलांना मध्येच मासिक धर्म आला तर त्यावेळेस काय करायचं, तेवढे दिवस वगळायचे आहेत आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिवस जरी झाला तरी तिथून पुढे जेवढे दिवस राहिलेत तुमचे तेवढे दिवस तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता. असे नाही की फक्त स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे म्हणूनच आपल्याला ही सेवा करायची का, तर तुम्ही नंतर पण दररोज तुमच्या घरामध्ये पण तारक मंत्र तीर्थ बनवू शकता. ज्यावेळेस घरामध्ये तारक मंत्र म्हणत असाल त्यावेळेस मग ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि अगरबत्ती लावून तारक मंत्र म्हणायचं आहे. दररोज पण तुम्ही मग घरातील सगळ्या व्यक्तींसाठी करणार असाल तर तुम्ही जे पिण्याचं पाणी घेता त्या पाण्यामध्ये मग हे ग्लास भरलेलं जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये मिक्स करून हे पाणी घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायचं आहे की घरामध्ये जर तामसिक पदार्थ म्हणजेच की मांसाहार वगैरे बनवत असतील तर त्यावेळेस हे पाणी चुकूनही वापरू नका. कारण की मांसाहार जो आहे तर ज्यावेळेस आपण स्वामींच्या सेवा म्हणा किंवा कोणते पारायण करत असेल तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यामुळे मग मांसाहार करत असताना हे पाणी चुकूनही त्यामध्ये वापरलं गेलं नाही पाहिजे, या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचा तारक मंत्राचा सोपा उपाय आहे स्वामींची कृपा राहावी म्हणून. तर मग तुमच्या पण घरामध्ये कोणती व्यक्ती आजारी असेल किंवा कोणती तुमची इच्छा अशी असेल की ती खूप दिवस झाला प्रयत्न करताय पण ती पूर्ण होत नाही, किंवा मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील, तर कोणतीही इच्छा असेल तर स्वामी महाराजांची कृपा राहावी यासाठी मग तारक मंत्राचा सोपा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.